बॅटिंग करतोय तो राहुल दादा आणि खालच्या नॉन स्ट्रायकरला आहे सुशांत. बॉलिंग करतोय तेजस. सामना सुरू करतोय तेजस. धीरज सॉरी धीरज, माफ करा धीरज. बॉलिंग करतोय धीरज. पहिला चेंडू, कटवलेला चेंडू. एक धाव मिळते मला असं वाटतंय. अंपायरचा निर्णय एक धाव. सामना सुरू झालाय. मला असं वाटतंय प्रेक्षकांनी थोडं चिअरअप केलं पाहिजे सर्व खेळाडूंना, तर जोश येईल, मजा येईल मॅच बघण्यामध्ये. मॅच खेळतानाही त्यांना मजा येईल. तीन चेंडू, अतिशय उत्कृष्ट फटका, 4 रन. राहुल यांच्या खात्यामध्ये 4 रन जोडतायत. पॅकर्सच्या टीम मध्ये रन जोडले गेलेत. धीरज गोलंदाजी करतायत. धीरज यांचा पुढचा चेंडू, मारलेला फटका आणि आशिष अंपायर लक्ष द्यायचं, मागं पाठ करायची नाही, इकडे बॉल लावताय. मदत केली थोडीशी. प्रत्येक शुभ कार्यात आशिष दादांचा हात असतो असं म्हणायला हरकत नाहीये. सुशांत दादा आलेत बॅटिंग करण्यासाठी, ओपनर बॅट्समन पॅकर्स टीमचे. मारलेला फटकार आणि डॉट बॉल. पुन्हा एकदा मारलेला फटकार आणि एक धाव मिळते. एक धाव. ओव्हर झाली. ओव्हर झाली होती. एक बॉल एक्स्ट्रा टाकला गेलाय. आत्ताचा डेड बॉल कन्सिडर केला जाईल. आत्ताचा बॉल डेड बॉल कन्सिडर केला जाईल. अंपायर तुमचा कॉल राहील. उत्कृष्ट असं अंपायरिंग चालू आहे. नवीन बॉलर येतोय श्रीराम. स्कोअर झालाय 1 ओव्हर 6 रन 0 विकेट. चांगला स्कोअर आहे. हळूहळू खेळलं पाहिजे, चांगला स्कोअर जोडला पाहिजे. पुन्हा एकदा चांगला फटका होता. श्रीराम यांचं क्षेत्ररक्षण चूक झालेली. 2 धाव मिळत आहेत. नो बॉल 2 धावा. धावसंख्या वाढत जाते. 9 झाली आहे धावसंख्या 0 बॉल मध्ये. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकवलेला बॉल आणि अंपायरचा निर्णय काय होतोय? 1 रन. 1 धाव मिळली, पळून काढली 1 धाव. राहुल. आता सुशांत बॅटिंगला आलाय. श्रीराम यांची बॉलिंग. टाकलेला चेंडू आणि कटवलेला आहे समोर. 1 धाव पूर्ण केली आहे. जोरात फटका मारलाय, टॅप केलाय बॉल धीरज दादाच्या हातामध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 4 रन वाचवलेत टीमसाठी. आऊट झालाय राहुल दादा. आऊट झालाय. उत्कृष्ट गोलंदाजी श्रीराम यांच्याकडून. पहिल्या ओव्हरला 6 झाले. बॉल किती झाले आता? 4 बॉल झालेत. चार बॉल झालेले आहेत. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज केलाय. लेफ्टी बॅट्समन आहे रोहन. सुंदर असा फटकार. 1 धाव मिळालेली आहे. रोहन याने मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती. जवळजवळ सामना जिंकवलाच होता. बघूयात या सामन्यामध्ये तो काय करतोय. नो बॉलचा इशारा. 1 अतिरिक्त धाव जोडली गेली आहे पॅकर्स टीमसाठी. श्रीराम यांना गोलंदाजीमध्ये काहीतरी चांगलं करून दाखवायला पाहिजे. पुन्हा एक फटकार. 1 रन मिळाला आहे. 1 धाव मिळतोय. ओव्हर समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे
14 रन मिळालेले आहेत पॅकर्स टीमला. नेट रन रेट चांगला आहे त्यांचा. प्रोजेक्टेड स्कोअर जर याच गतीने चालत राहिले तर 28 धावा बनवतील ते 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर, असं प्रोजेक्शन आहे. बघूयात काय काय होतंय. बॉलर नेम विनोद दादा आलेत बॉलिंगला. पहिला चेंडू सुंदर असा कटावला, 1 धाव मिळतीये. सुशांत यांना 1 धाव मिळाली. दुसरा चेंडू येतोय. पुन्हा एक वाईड बॉल. स्लो बॉलिंग करतायत. वाटत नाहीये त्यांच्याकडे बघून स्लो बॉलिंग आहे, पण एकदम स्लो बॉल येतोय. अंदाज येत नाहीये सुशांत यांना. आणि तिसऱ्या चेंडूला 1 डी. विनोद यांची उत्कृष्ट गोलंदाजी. फ्रंट फुटला येऊन मारलेला शॉट आणि 4 रन. सुशांत दादांचे 4 रन मिळालेत. प्रत्येक ओव्हरला रनांची गती हळूहळू वाढत जातीये. व्ही मॅनेज किंगला रन गती रोखायला पाहिजे, नाहीतर पुढे त्यांना खेळायला अवघड होईल. 1 धाव चोरलेली आहे सुशांत यांनी. चांगला कॉल होता, चांगला रिस्पॉन्स होता रोहन यांच्याकडून. 1 धाव चोरली होती. नेक्स्ट बॉल. मारलेला फटकार आणि 2 धावा मिळाल्या. 2 या 2 धावा आहेत आशिष यांची आणि सतीश दादा शिवेंदू दादा यांची. उत्कृष्ट अंपायरिंग चालू आहे. सतीश दादा आता मागे जाऊन बसलेत. सरळ गोलंदाजाच्या हातात मारलाय फटका. ओव्हर समाप्त झालेली आहे. 3 ओव्हर नंतर स्कोअर झालाय 3 ओव्हर नंतर धावसंख्या 24. 1 बाद 24 रन. मी जसं म्हणालो, प्रत्येक ओव्हरमध्ये रन रेट वाढत जातोय. धावसंख्यांची गती वाढत जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 रन आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याहूनही जास्त. नवीन बॉलर होतोय MSD नवीन बॉलर. महेंद्रसिंग धोनी यांचा फॅन MSD. उत्कृष्ट अशी बॉलिंग ऍक्शन आहे याची. तरुण मुलगा आहे. मिसकम्युनिकेशन झालंय. सुशांतने धाव पूर्ण केली आहे. अंपायरचा निर्णय नॉट आउट. 1 धाव चोरली आहे. थर्ड अंपायरकडे जात आहेत. रिव्ह्यू घेतलाय. व्ही मॅनेज किंग्सने रिव्ह्यू घेतलाय. टेक्निकल टीम चेक करते. थोडा वेळ लागेल. निर्णय व्यवस्थित हवे असतील, ॲक्युरेसी पाहिजे तर थोडा वेळ द्यावा लागेल. नॉट आउट आहे. काय ते नवीन बॉल पाहिजे का? नॉट आउट आहे. आशिष दादा अंपायरिंग जागेवर जावं. नंतरचा सामना कॅप्टन रिबॉर्न वर्सेस अनायका ॲव्हेंजर्स होणारा सामना आहे. कॅप्टन रिबॉर्न वर्सेस अनायका ॲव्हेंजर्स. टॉस साठी तयार राहा. MSD करतोय गोलंदाजी. ऍक्शन एकदम सुंदर आहे या मुलाची. कौतुक करावं या पोराचं. टाकलेला चेंडू रोहन यांनी कटवलाय बॉल आणि 2 धावा मिळत आहेत. रोहन यांची फलंदाजी उत्कृष्ट चालली आहे. धावसंख्येत हळूहळू वाढ होतीये. पुन्हा एकदा कटवलाय. 1 धावेतच संतुष्ट राहावं लागेल. नो बॉल दिलाय आशिष यांनी खाली. नो प्लस वन म्हणजे 2 धावा मिळतील पॅकर्स टीमला. व्ही मॅनेज किंग्सने नो बॉल वरती बंधन घातलं पाहिजे थोडंसं. धावसंख्या त्यामुळे वाढत जाते.
रोहन दादा चुकीचा शॉट मारला आणि आउट झालेत. मला वाटतं चौकार मारायचा प्रयत्न करत होते की काय. बॉल किती झाले? 3 बॉल झालेत. उत्कृष्ट असा मारलेला फटकार. कटवलेला बॉल, एक धाव चोरली आहे गुरविंदर यांनी. सुशांत आलेत, ओपनर बॅट्समन आहेत बरं का सुशांत. अजूनही क्रीजवर खेळतायत. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. बघूयात शेवटच्या 2 चेंडूत काय होतंय. उडवलेला चेंडू आणि कॅच. धीरज यांचा उत्कृष्ट झेल. आउट झालेले आहेत. सुशांत आउट झालेत. ओव्हर संपलेली आहे. 4 ओव्हर समाप्त झालेत. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30 रन. 31 रन जिंकण्यासाठी हवेत वी मॅनेज किंग्सला. 31 धावांची गरज आहे. बॉल मिळालाय. नवीन बॉल. नेक्स्ट मॅच कॅप्टन रिबॉन आणि अनायका ॲव्हेंजर्सचे कॅप्टन या दोघांनी इथे टॉससाठी यायचंय. अनायका ॲव्हेंजर्स टॉससाठी या. कॅप्टन रिबॉनचे कॅप्टन इथे उपलब्ध आहेत. मी अंपायरला विनंती करतो की टॉस घ्या त्यांचा. आशिष सर त्यांचा टॉस घ्या. सकाळी लवकर टाइम बघा. 9 वाजले ना. अजून एक मॅच खेळू द्यात पुढचे, मग बघूयात काय करायचं. आपली खेळू म्हणजे सकाळी कसं आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. उद्याच्या दिवसात मॅच संपवायला लागतील आपल्याला. आता थोडं आजच्या या सत्रातली दुसऱ्या सत्रातली शेवटची मॅच कॅप्टन रिबॉन वर्सेस अनायका ॲव्हेंजर्स. शेवटचा सामना राहिला या सत्रातला. डोळ्यात तेल घालून बघावा असा सामना होईल हा. अजय ॲव्हेंजर्स टीमचे कॅप्टन यांनी जिंकलाय टॉस आणि बॅटिंग घेतलेली आहे. कॅप्टन रिबॉन सलग दुसऱ्यांदा टॉस हारताना. उत्कृष्ट असे दोन्ही कॅप्टन्स आहेत दोन्ही टीमचे. बघावा असा सामना होणार आहे. अंपायर चेंज झाले. सतीश दादा काही टेक्निकल प्रॉब्लेम आलाय त्यामुळे आशिष दादांना कुठेतरी बाहेर जावं लागतंय. नवीन अंपायर येतात सतीश, आमचे सहकारी सतीश दादा. शिवेंदू दादा मात्र लेग अंपायरचं काम. करतो कोणाला गेलाय काय कोणाला तरी सांगतो. नॉन स्ट्रायकर एंड धीरज दादा आणि श्रीराम बॅटिंग करतायत आणि बॉलिंगला आलेत पॅकर्सचे कॅप्टन बमराजी बमरा, गुरमीत जी बमरा. उत्तम असा चेंडू टाकलाय. 1 धाव मिळेल. हॅलो 1 चेंडू पूर्ण. ती शिडी बाजूला करा, कोणाला तरी लागेल, दुखापत होईल. वाईट चेंडू, साधारण चेंडू होता. सर्व खेळाडूंना विनंती करण्यात येते की पुढचा एक शेवटचा सामना होणार आहे, तो बघण्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी मैदानात थांबावे. मारलेला फटकार आणि आऊट. ओपनर बॅट्समन श्रीराम आऊट होत आहेत. धाव संख्या काही जास्त करायची नाहीये तुम्हाला. किती टार्गेट आहे? 31 धावा करायच्या फक्त जिंकण्यासाठी. डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत बमराजी. 4 बॉल झाले. 5वा चेंडू संपतोय. नो बॉल आणि 1 डी म्हणजे 2 धावा जोडा. 3च बॉल झालेत.
पुन्हा एकदा वाईट चेंडू. साधारण गोलंदाजी होताना दिसतीये. मारलेला फटकार आणि एक धाव. विनोदजी बॅटिंग करतायत उत्कृष्ट. स्लो रन घेत आहेत आणि आत्ताचा पण एक रन मिळतोय. मला वाटतं राजा तिकडे लेगी म्हणून अंपायरिंग करतायत. उत्कृष्ट फलंदाज आहे बरं का. लास्ट बॉल टू गो. षटक समाप्त होत आहे. शेवटचा चेंडू. एक धाव मिळालेली आहे. कासवाच्या गतीने चाललेत पण धाव संख्या वाढत जाते. एक ओव्हर धाव संख्या आहे 8 रन. एक ओव्हर 8 रन. फक्त 22 धावा पाहिजेत 3 षटकांमध्ये. वी मॅनेज किंग्सला फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8. 1 बाद 8. धीरज दादा बॅटिंग करतायत. बॉलिंगला आहेत रोहन. ओपनर बॅट्समन होते पॅकर संघाचे. पहिला चेंडू टाकतायत. पहिला चेंडू सुंदर असा टॅप केलाय आणि एक धाव चोरलेली आहे. एक धाव मिळालेली आहे. देऊ का त्यांच्याकडे. अरे दादा कुठे आहे तू. रोहन दादा गोलंदाजी करतायत. सुंदर अशी गोलंदाजी. सिंगल अडवण्याचा प्रयत्न आणि हा आउट झालेत. विनोद दादा आउट झालेत. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय रोहन. शिवेंदू यांचा निर्णय आउट आहे. 5 चेंडू. धाव संख्येला विरोध केलाय रोहन यांनी. रोख लावलाय थोडासा. बॅट्समन नेम अंकित आ गए बैटिंग के लिए. अंकित बॅटिंग करतोय. नवीन फलंदाज आहे. लहान मुलांना बाजूला करा मैदानातून. चेंडू लागेल. दुखापत होऊ शकते. पालकांना विनंती आहे लहान मुलांना सोबत घेऊन फिरावं. धावसंख्या आहे 11 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11. सुशांत येतोय गोलंदाजी करायला. पहिला फटकार 2 रन. दुसरा चेंडू. परत पुन्हा एकदा तोच शॉट. तिथेच 2 धावा. परत एकदा बॅक टू बॅक 2 वेळा 2D. 4 धावा जोडल्यात षटकाच्या सुरुवातीलाच. असेच खेळत राहिले तर नक्कीच हा सामना जिंकतील ते. वी मॅनेज किंग्स नक्कीच हा सामना जिंकतील. फील्ड प्लेसमेंट मध्ये चेंजेस. सुशांत बॉलिंग करतायत. उत्कृष्ट चेंडू. उत्कृष्ट बॉलिंग ऍक्शन आहे सुशांत यांची. चांगली बॉलिंग करतायत. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळतीये वी मॅनेज किंग्स यांना. जोरदार मारलेला फटकार आणि एक धाव मिळाली फक्त. अंपायरचा निर्णय 1 धाव. आणि आउट झालेले आहेत. क्लीन बोल्ड. सुशांत यांची उत्कृष्ट गोलंदाजी. अंकित आउट होतोय. तिसरा षटकार चालू आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. सुशांत MSD खेळतोय पुढे. फिनिशर MSD आणि बॉल डॉट बॉल. 1 धाव. 1 धाव मिळालेली आहे. 1D. MSD. धीरज आलाय स्ट्राईकला. शेवटचं षटक घेऊन येत आहेत.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 रन. राहुल आलेत नवीन शेवटचं षटक घेऊन. 13 धावा करायच्या जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. धीरज, सगळं आता तुमच्या हातात आहे. वी मॅनेज किंग्सचा विश्वास आहे तुमच्यावर. ओपनर बॅट्समन आलाय तुम्ही. बघूया धीरज काय करतात. पहिला चेंडू कटवलेला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच धावत संतुष्ट राहावं लागेल. दुसरा चेंडू खेळायला आला MSD. दुसरा चेंडू राहुल यांच्याकडून. मारलेला फटकार आणि रनआउट. अंपायरने रनआउट दिलेला आहे. 5वी विकेट पडते इथे. कोणी बॅट्समन खेळायला राहिलेला नाही मला वाटतं वी मॅनेज किंग्सकडे. आणि सामना इथे संपला असं घोषित केलं जातंय. पॅकर्स टीमने हा सामना जिंकलेला आहे.